ज्यांना जेवणात थोडा तिखटपणा आणि झणझणीत चटपटीत तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी खाऊशी वाटत असेल तर आजची भाजी एकदम परफेक्ट आहे. आज आपण बनवलेली आहे झणझणीत मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल अशी दोडक्याची भाजी. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर या ठिकाणी मी वजनीप्रमाणे पावशेर दोडका घेतलेला आहे. याची पुढची बाजू आणि मागची बाजू आपण कट करून घेऊया दोन्ही दोडक्याची. दोडका मी जास्त निबर पण नाही घेतला आणि जास्त कोवळा पण नाही घेतला. सेम असाच दोडका तुम्हीही घ्यायचा. आता या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या आपण आधी काढून घेऊया. आता दोन्ही दोडक्याच्या शिरा आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत. आता याला काय करते मी, दोन तुकडे करते ह्याचे. आता आपण याला बटाटे कसे कापतो आपण चौकोनी आकारमध्ये बारके तुकडे, सेम दोडक्याचे पण आपण त्याच साईज मध्ये तुकडे करणार आहेत. तुम्ही बघू शकता सेम अशाच टाईप मध्ये आपल्याला सगळ्या दोडक्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा किती छानपैकी तुकडे झालेले आहेत. आता याला मी स्वच्छ धुवून घेते. आता याच्यासाठी मी 3 चमचे हरभऱ्याची डाळ आधीच 2 तास भिजत घातली होती. जे आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने मी 3 चमचे ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हिला छानपैकी 2 तासासाठी भिजत ठेवायचं. आता भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण ते एकदा पाहून घेऊया. या ठिकाणी मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही मोठा एक टोमॅटो पण घेऊ शकता. 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि 3 चमचे मी खोबरं घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2-3 छोटेसे अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत. हे सर्व काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता याला आपण छानपैकी बारीक करून घेणार आहोत. आता हे वाटताना आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकणार नाहीये. याला आपल्याला कोरडच वाटून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हे किती छानपैकी बारीक झालेलं आहे. तर चला आपण आता भाजीला सुरुवात करूया. आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगला गरम झाला की मी त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकणार आहे आणि 1 चमचा जिरीही टाकणार आहे. हे दोन्ही चांगलं भाजत आले की आता ह्याच्यात मी कढीपत्त्याची काही पाने टाकणार आहेत. हे छान भाजले की आता याच्यामध्ये आपण जो मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे, हा कांदा पण याच्यात टाकायचा आणि चांगला कांदा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आता कांदा चांगला गोल्डन ब्राऊन थोडाफार कलर आलेला आहे. याच वेळी आता आपले जे सारण होतं ना आपण खोबऱ्या लसणाचं केलेले ते सारण पण याच्यात टाकायचं आणि याला छानपैकी मीडियम गॅसवर फ्राय करायचं. आता हे मस्तपैकी 1-1.5 मिनिट फ्राय केल्यानंतर आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर याच्यात आता 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून याला छानपैकी आता 1 ते 1.5 मिनिट फ्राय करायचं मीडियम गॅसवर. आता हे तुम्ही बघू शकता की छान फ्राय झालेलं आहे. आता आपण याला छानपैकी परतून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत. या ठिकाणी मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा मी काळं तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा मी धने पावडर टाकलेली आहे. हे सर्व टाकल्यानंतर आता आपण याला छानपैकी परतून घेऊया. आता हे याला अर्धा 1 मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपण ऍड करणार आहोत. या ठिकाणी मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे कूट टाकून आपण ह्याला परत 1 ते 1.5 मिनिट फ्राय करणार आहोत मीडियम गॅसवर. आता हे जे सारण आहे हे आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ऍड करणार आहे. आता ही भाजी कुठलीही भाजी असली ना तरी आपण जे भाजीत पाणी वापरतो ना ते गरमच वापरायचं, कारण की गरम पाणी टाकल्याने भाजीला टेस्टच वेगळी येते आणि तरी पण खूपच छान येते. याच्यात टाकलेले जे मसाले आहेत ना ते छानपैकी शिजावे म्हणून आपण आधी पाणी टाकलेलं आहे. आता हे मसाले पण छान शिजलेले आहेत आणि तेल पण खूप छान सुटलेलं आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया. हरभऱ्याची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण हिला आधी स्टार्टिंगला टाकलेलं आहे. आता मी 1 कप याच्यामध्ये पाणी टाकते. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आता याला मी छानपैकी 2 मिनिटे परतून घेणार आहे. डाळ टाकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपण काय करूया, याच्यावर झाकण ठेवून देऊया. आता याला मी 7 मिनिट झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजू दिलेलं आहे, कारण की जी हरभऱ्याची डाळ आहे ना तिला शिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे आता याच्यात बघूया. आता जर तुम्हाला डाळ शिजताना थोडंफार पाणी कमी वाटलं ना तेव्हा तुम्ही अर्धा कप पाणी याच्यामध्ये ऍड करा आणि डाळ छानपैकी शिजून द्यायची आहे आपल्याला. आता डाळ शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी दोडका टाकणार आहे. दोडक्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे डाळ आपल्याला आधी
चांगली शिजवून घ्यायची आहे. जर दोडका लवकर टाकला ना, दोडका एकदम गाळ होऊन जातो वांग्यासारखा, त्याच्यामुळे दोडका आहे तो डाळ चांगली शिजल्यावरच याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता आपण याला ना छानपैकी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर मस्तपैकी वाफवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की छानपैकी आपल्या दोडक्याला किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपण याला छानपैकी एकदा मिक्स करून घेऊया. आता मला याच्यामध्ये ना थोडीशी मिठाची गरज वाटली म्हणून मी एक छोटा चमचा मीठ ॲड केलेला आहे. मीठ टाकून आता याला मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आता हे थोडंसं मला घट्ट वाटत आहे म्हणून याच्यामध्ये मी अर्धा कप परत पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करून आता याला आपण छानपैकी एकदा मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला जर ही भाजी जरा जास्त पातळ बनवायची असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये 1 कप अजून पाणी ॲड करू शकता. आता हे पूर्ण डिपेंड तुमच्यावर आहे. ही तुम्हाला घट्ट बनवायची आहे की थोडीशी सरबरीत रस्सा ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकल्यावर आपण याला थोडंसं 1-1.5 मिनिटात झाकण ठेवून छानपैकी शिजवून देऊया. आता ही जी भाजी आहे ना, ही थंड झाल्यावर काय होईल, थोडीशी घट्ट होईल. त्याच्यामुळे ही जी बनवताना थोडंसं पाणी जास्त ठेवायचं, म्हणजे थंड झाल्यावर एकदम जास्त घट्ट होणार नाही. मोकळी जर बनवायची असेल ना तुम्हाला, तर ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. ही गार झाली की बरोबर मोकळी सुटसुटीत होईल. आता हिला मी 30 ते 40 सेकंद झाकण ठेवून छानपैकी मीडियम गॅसवर वाफलून घेते. आता आपली जी भाजी आहे ही एकदम तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि ह्याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आपली जी भाजी आहे हे आता तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ही जी भाजी आहे ना, ही शिजायला मला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, कारण की दोडका लवकर शिजतो पण हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून जरा जास्त वेळ लागला. माझं पर्सनल ओपिनियन आहे की ही भाजी खूपच टेस्टी होते. तुम्ही नक्की एकदा बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आपल्या या रेसिपीमध्ये काही डाऊट असेल ना, तो पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.